मुळशी तालुक्यातील प्रसिद्ध कुंडलिका व्हॅली, जी सर्व लोक फक्त वरतूनच बघतात. पण ह्या कुंडलिका व्हॅलीच्या पोटात अद्भुत निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलिका दरीत कसे उतरायचे हे बघणार आहोत. जय शिवराय. आज पुन्हा मी आहे कुंडलिका दरीच्या ट्रेकवर. कुंडलिका दरीला जाण्याची ही माझी दुसरी वेळ आहे आणि दुसऱ्या वेळेस पण हा ट्रेक मी सोलो करत आहे. आत्ता मी आहे मुळशी तालुक्यातील पिंपरी या गावात. त्या बाजूला पिंपरी गावात गाडी लावून इथून अलीकडून आता ह्या रस्त्याने मी ट्रेक चालू करत आहे. आत्ता सकाळी 7 वाजता हा ट्रेक मी चालू करतो आहे. कुंडलिका दरी उतरून एकतर सावळ्या घाट चढणे किंवा देवकुंडच्या पायवाट्याने भिरा गावात जाणे हा माझा आजचा प्लॅन आहे. पिंपरी गावातून ट्रेक चालू केल्यानंतर शेतांमधून रस्ता काढत आंधरवनाच्या फॉरेस्ट चौकीपर्यंत मला पोहोचायचे. शेतांमधून पुढे आल्यावर कच्चा रस्ता थेट फॉरेस्ट चौकीपर्यंत जातो. तुम्हाला ते तिथं हिरवं कापड लावलेलं दिसत असेल. त्या बाजूने ट्रेक करत असं ह्या शेतांमधून इथून असं मी पर्यंत आलो आहे. आता इथून पुढे असं सरळ जात पुढे तिकडे जायचं आहे. उन्हाळ्यात जर तुम्ही आलात तर भरपूर रानमेवा तुम्हाला खायला भेटेल. जवळपास 10 मिनिटे चालल्यानंतर मी आता ह्या ठिकाणी येऊन पोचलो आहे. पुढं तो तुम्हाला लाईटचं टॉवर दिसत असेल. आपल्याला इथून सरळ जायचं आहे आणि ही अजून एक वाट, तिकडे जे तलाव आहेत तिथून ही वाट अशी येते आणि आपण ह्या बाजूने आलो आहे. समोर तिथे ती फॉरेस्टची चौकी आहे आणि त्या फॉरेस्टच्या चौकीपासूनच खरा अंधारवनचा किंवा कुंडलिका व्हॅलीचा ट्रेक चालू होतो. आणि इथून आता कुंडलिका व्हॅलीची सुरुवात होते आणि व्हॅलीत उतरण्यासाठी आपल्याला तिथे तुम्हाला जी झाड दिसते तिथून असं खाली उतरत मी कुंडलिका दरीत उतरणार आहे. आणि जो समोरची पायवाट जाते ती सरळ अंधारवनात जाते. पुढे जाण्याच्या आधी उजवीकडे ते वरती एक देवस्थान आहे. पहिले मी ते वरती जाऊन बघणार आहे कोणतं देवस्थान आहे आणि मग इथून पुढे जाणार आहे.
देवस्थान बघून मी पुन्हा अंधारवनाच्या पायवाटेवर आलो. तिकडून आल्यानंतर येथे हा जो ओढा आहे, इथून आता मी खाली कुंडलिका व्हॅलीमध्ये उतरायला सुरुवात करणार आहे. जर ह्याची खूण बघायची तर इथे जो ओढा आहे तर इथं सगळ्यात पहिली ही केबल लावलेली आहे. ह्याच्या अलीकडून इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. येथील पुढचा प्रवास हा ह्या घळीतून आहे. झाडे झुडपे आणि पायाखाली मोठमोठे दगड. मे महिना चालू आहे आणि गरमीने आत्ताच हाल होतात. पुढं तर अजून खूप आपल्याला प्रवास करायचा आहे. आत्ताशी हा ट्रेक चालू केला आहे. घनदाट जंगलातून बाहेरून आता इथं थोडासा उजेड आहे आणि म्हणूनच ह्या जंगलाला अंधारबन म्हणतात. कारण असं म्हणतात की सूर्याचा किरण पण इथे जमिनीवर पोचत नाही आणि हा उतार पण जरा तीव्र होता.
समोर जर तुम्हाला ते खाली दिसत असेल, ह्या जंगलाच्या पलीकडे तिथे खाली, तिथून आपल्याला पुढे जायचं आहे. गरमी खूप आहे पण. आणि आता येथून आल्यानंतर हा छोटासा टप्पा उतरून मला खाली जायचं आहे. असे भरपूर टप्पे आता इथून पुढे येणार आहेत. तसा हा रॉक पॅच सोपा होता. आधारासाठी वायर लावली होती, पण त्याची काही गरज नव्हती. इथे आल्यावर आता मला अजून एक छोटासा पॅच उतरून खाली तिथे उतरायचं आहे. पण आधी माझा हा ट्रेक झाला असल्यामुळे मला माहिती आहे की मी मागच्या वेळेस इथून असं उतरून तिथे जाऊन त्या बाजूने तिथून खाली उतरलो होतो. ट्रेक चालू करून जवळपास 1.5 तास होऊन गेला आहे आणि अजून पण मी नीट कुंडलिका दरीच्या तळाला पोचलो नाही. एकदा मी कुंडलिकेच्या तळाला पोचलो तर तेथून पुढचा प्रवास मला फास्ट होईल. असे अनेक छोटे मोठे पॅच ही दरी उतरताना येतील, पण आजूबाजूला जर नीट बघितले तर कुठून तरी खाली उतरण्याचा रस्ता भेटेल. अंधारबानाचे घनदाट जंगल बाजूला असल्याने येथे जंगली जनावरांचा धोका आहे.
इथून मला आता हा छोटासा रगपेच उतरून खाली जायचं आहे. हा रगपेच छोटासाच आहे, एवढं काही मोठा नाही आहे. माझा आवाज ऐकून एक छोटं माकड जोरात पळत माझ्यावर हल्ला करण्याच्या हेतूने आलं. पण तसंच माघारी निघून गेलं. त्या घनदाट जंगलांमधून सोलो ट्रेक करताना पुढे तर लक्ष हवेच, पण मागे देखील कायम नजर हवी. आणि ट्रेक चालू केल्याच्या 2 तासानंतर मी आता खऱ्या अर्थाने कुंडलिका व्हॅलीच्या तळात येऊन पोहोचले. इथून आजचा पुढचा प्रवास मी जरा फास्ट करणार आहे, कारण कॅमेराची एक बॅटरी संपली आणि ही बॅटरी संपली तर माझ्याकडे अजून एक टोटल 3 बॅटरी होत्या. अंधारवनाची दमट सावली सोडून आता पुढचा प्रवास भर उन्हात आहे. पहिल्यांदा जेव्हा हा मी ट्रेक केला होता तेव्हा छान गारवा होता, पण आज परिस्थिती उलट आहे.
आता येथे खाली उतरण्यासाठी मी मागच्या वेळेस तिथून खाली उतरलो होतो, त्यामुळे मी तिथूनच परत खाली उतरणार आहे. आणि ह्या दगडाचा आकार बघा फक्त. आणि ट्रेक चालू केल्याच्या जवळपास 2.5-3 तासानंतर मी आता ह्या कुंडलिका व्हॅलीच्या विशालकाय दगडापाशी येऊन पोचलो आहे. मध्ये मध्ये काही काही माकडं खूप ॲग्रेसिव्ह होतात ते आणि झाडावरून पळत पळत येतात ते. आता आपल्याला इथून खाली उतरून सगळं पुढं जायचं आहे. हा एक इथं छोटासा पॅच आहे आणि ह्याच्या पुढे एक मोठा पॅच आहे. मागच्या वेळेस मी तिथे जंगलात हरवलो होतो, पण आता ह्यावेळेस मला रस्ता माहिती आहे. मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा ह्याच जंगलात मी बराच वेळ हरवलो होतो आणि कारण खालून इथून उतरण्यास मला जरा अवघड वाटलं होतं, त्यामुळे मी इथून वरती गेलो आणि जंगलात बराच वेळ इकडे तिकडे फिरत बसलो. पण अचानक मला रस्ता भेटला आणि ह्याच पात्रात मी पुढे खाली उतरलो होतो. आत्ता जर तुम्ही तिथं बघितलं तिथे एक रिबीन लावलेली आहे. मागच्या वेळेस ती रिबीन नव्हती मला वाटतं. इथून जर खाली उतरले तर पुढे एक मोठं पाण्याचं कुंड आहे, त्यामुळे मी मागच्या ट्रेकसारखाच जंगलातून जाणार आहे. इथून आता हात चढ चढून त्या रिबीनच्या बाजूने मी पुढे जाणार आहे.
ह्या बाजूने जंगलात डावीकडे आल्यानंतर आता मी इथून उतरून तेथे खाली जाणार आहे. तेथून पुढे पात्रात जाण्यासाठी रस्ता आहे. मागच्या वेळेस आल्यामुळं मला जरा इथला आता बंद झाला आहे. सरळ जर तुम्ही गेले तर तिथून पण वाट सापडू शकते, पण थोडंसं रिस्क आहे. त्यामुळे त्या मोठ्या दगडाच्या तिथून डावीकडे खाली इथून खाली उतरणं जरा योग्य राहील. आणि इथून असं इथून उतरून आता मी इथून खाली सरळ जाणार आहे. इथून आता उतरून सरळ आपला पुढचा प्रवास आपल्याला चालू ठेवायचा आहे. उजवीकडे कसला तरी आवाज येत होता. नंतर ते हे 2 पक्षी निघाले. ट्रेक सुरू होऊन 3 तास झालेत, पण अजून काय ट्रेक संपायचं नाव घ्यायना. जेव्हा सावळ्या घाट येईल तेव्हा मी ठरवल की सावळ्या घाटाने वर चढायचं का देवकुंडाच्या पायवाट्यात जायचं. ट्रेक चालू केल्याच्या 3.5 तासानंतर आता इथे येऊन पोचले, जिथं उजवीकडून ही पाण्याची अजून एक घड आपल्याला येऊन मिळते. इथून अजून आपल्याला सरळ पुढे जायचे. तिकडे सावळ्या घाट आहे, ह्या बाजूने आपण आलो आहे. सावळ्या घाट अजून पण आपल्यापासून लांबच आहे, पण आता तरी मला वाटत नाही की मी ह्या उन्हात सावळ्या घाट चढू शकतो.
7 वाजता ट्रेक चालू केल्यानंतर आत्ता 11:30 वाजता मी सावळ्या घाटापर्यंत येऊन पोहोचले. सावळ्या घाटाचा चढ हा अतिशय अंगावर आहे. जर मी इथून गेलो तर पराती वस्तीला पोहोचेल आणि तिथून मग चालत पिंपरीला जिथे मी गाडी लावली आहे तिथे मी जाऊ शकतो. पण आता प्रॉब्लेम असा झाला की पाण्याची एकच बाटली शिल्लक राहिली. एका बाटलीत हा चढ चढणं थोडंसं अवघड आहे. तसं अवघड तर इथून भिरेला जाणं पण आहे, ते पण एका पाण्याची बाटली शक्य नाही. ट्रेक चालू केल्याच्या 4.5 तासानंतर पहिल्यांदाच एवढं निवांत बसायला भेटले. आता मी विचार करतोय इथून आल्यावर सावळ्या घाटाने वरती जाऊ, इथून सरळ भिरेला जाऊ. आणि जास्त वेळ न गमावता मी हा निर्णय घेतला आहे की सावळ्या घाटाने वरनं चढता मी भिरेकडे जाणार आहे. खरं तर माझा प्लॅन सावळ्या घाट चढून वरती जायचा होता, पण गरमीमुळं जरा निर्णय बदलावा लागला. आता इथून मला देवकुंडच्या पायवाटेपर्यंत जायला अर्धा तास लागेल. तिथून जवळपास 1-1.5 तासात मी भिरेला पोचेल. त्या 2 डोंगरांच्या मध्ये देवकुंड धबधबा आहे. ह्या कुंडलिका नदीच्या पात्रातून आल्यावर हे डावीकडून जे पात्र येते छोटंसं, हे देवकुंड धबधब्याचं पाणी असतं. आणि ते समोर ते दोन्ही एकमेकांना येऊन मिळतात. आणि पुढे मग भिरा डॅम आहे. इथून आता 5 मिनिटातच मी देवकुंडाच्या ट्रेलवर पोचेल. मागे बघून मी कुंडलिकाचे सौंदर्य निहारत होतो. इथून आता वरती जाऊन सरळ देवकुंडाची पायवाट आहे. 7 वाजता सकाळी ट्रेक चालू करून आता 1:15 मी ह्या देवकुंडाच्या वाटेवर आले. इथून आता उजवीकडं भिरेला जायला मला 1 तास तरी लागेल. पावसाळ्यात जी पायवाट हजारो लोकांनी गजबजलेली असते त्यावर आज मी एकटाच होतो. हा आहे उन्नई डॅम किंवा भिरा डॅम. पहिल्यांदा मी या डॅममध्ये इतके कमी पाणी बघत आहे. नंतर चौकशी केल्यावर कळले की मोऱ्यांचे काम चालू असल्यामुळे पाणी सोडले होते. शेवटी 1:30 वाजता मी भिरा गावात पोहोचलो.